ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण कोबीची अगदी चमचमीत अशी भाजी करणार आहोत। नेहमीची तुम्ही त्याच पद्धतीने कोबीची भाजी खाऊन कंटाळलात तर एकदा या पद्धतीने नक्कीच करून बघा। खूप जास्त टेस्टी होते आणि अगदी झटपटसुद्धा बनते आणि नक्कीच थोडीशी वेगळी पद्धत आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या। तर बघा, त्यासाठी इथे कोबी छान असा पातळ कट करून घ्यायचा आहे। कोबी चिरताना नेहमी छान असा पातळ चिरा, म्हणजे तो खायलासुद्धा छान लागतो आणि भाजी दिसायलासुद्धा छान दिसते। आता पाण्यामध्ये आपल्याला असाच कोबी ठेवायचा आहे भिजत। आता दुसरीकडे गॅसवरती कढई तापत ठेवूया। कढईमध्ये 2 पळ्या इतपत तेल घालून घेतलेलं आहे। तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरीसुद्धा छान तेलावरती तडतडली की त्यामध्ये 1 चमचा जिरे घालून घ्यायचं आहे। जिरेसुद्धा तेलावरती छान असं फुलून द्यायचं आहे। यानंतर यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालूया। लसूण इथे तुम्ही चिरून घातला तरीसुद्धा चालेल किंवा मग अशा पद्धतीने ठेचून घातला तरीसुद्धा चालेल। आता लसूणसुद्धा छान परतून घेऊया आणि यामध्ये हिरवी मिरची घालून घेऊया। एक 4 ते 5 मिरच्या मी बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण ही भाजी थोडीशी तिखट असली की खायलासुद्धा खूप छान लागते। आता मिरच्यासुद्धा तेलावरती छान परतून झालेल्या आहेत। आता यामध्ये टोमॅटो घालून घेऊया। अर्धा टोमॅटो घातलेला आहे मी। आता कोबी इथे थोडा आहे त्यामुळे अर्धा टोमॅटो घातला आहे। तुम्ही जर जास्त प्रमाणात कोबी करत असाल तर एक अख्खा टोमॅटो घातला तरीसुद्धा चालेल। आता टोमॅटोसुद्धा तेलावरती छान असा परतून घेऊया आपण। तर बघा, टोमॅटो छान परतून झालेला आहे आता तेलावरती। आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊया आणि फोडणीला थोडीशी कोथिंबीर घालूया। अशा पद्धतीने फोडणीला कोथिंबीर घातली की त्याची चव अजून जास्त छान लागते कोथिंबीरीची। चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये कोबी घालून घ्यायचा आहे। कोबी घट्ट असा निथळून पाण्यामधून काढून यामध्ये घालायचा आहे, कारण की भाजीत आपल्याला अगदी थोडंसुद्धा पाणी घालायचं नाही। त्यामुळे व्यवस्थित असा निथळूनच कोबी यामध्ये घाला। आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपण कोबी छान असा हलवून घेऊया मसाल्यामध्ये। अगदी चमचमीत अशी ही भाजी तयार होते कोबीची आणि भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा मग वरण भाताबरोबर सुद्धा खायला खूप छान लागते। जर मुलं कोबी खात नसतील तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच त्यांना कोबीची भाजी बनवून द्या, नक्कीच ते आवडीने खातील। तर बघा, भाजी आपली छान अशी मिक्स करून झालेली आहे। आता यावरती आपण झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनिटासाठी कोबी छान असा शिजून घेऊया। तर बघा, 5-6 मिनिटं झालेली आहेत आणि कोबी इथे आपण छान असा शिजून घेतलेला आहे। मध्ये इथे मी कोबी हलवूनसुद्धा बघितला होता, म्हणजे कोबी खाली लागत नाही। आता वरनं भरपूर अशी कोथिंबीर घालूया। कोबीच्या भाजीमध्ये शेवटी अशा पद्धतीने नक्कीच कोथिंबीर घालून बघा। कोथिंबीरीची चव ही अगदी छान लागते कोबीच्या भाजीमध्ये। आता पुन्हा भाजी छान मिक्स करून घेऊया। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जाता एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा। पुन्हा भेटूया आपण नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।